20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. साहेब, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय घेतला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. ऐतिहासिक निर्णय होता साहेब. 2 लाख रुपयाप्रमाणे 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. 20,000 कोटी रुपयाची ही कर्जमाफी झालेली आहे. आणि साहेब, यापैकी काही महिला या ठिकाणी आज उपस्थित आहेत ज्या कोरा सातबारा घेऊन आलेल्या आहेत. सातबारा कोरा घेऊन आलेल्या आहेत. माननीय शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा अखंड हिंदुस्थानचा कैवार, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचा एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती, महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्याप्रमाणे मला पण मोकळं वाटते. जरा बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलेलो आहे. मोकळा श्वास घेतो आहे. अनेक विषयांवरती बोलायचं आहेच, पण आज सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर आणखीन काही बोलण्याची आवश्यकता नाही. पण काही वेळेला ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे महाराष्ट्रात राहून ओळखता आलेलं नाही, त्यांच्यासाठी मरे मरे बोलावं लागतं. विषय म्हटलं तर बरेच आहेत. नेमकं कशावरती बोलायचा हा एक मुद्दा असला तरी हल्ली विशेषतः सर्व पक्ष जे आहेत आणि त्यातही जो एक खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटत आहेत. मला आज मोठी गदा दिली. मी मरे एकदा बोललो होतो की आमचं हिंदुत्व हे कसं आहे, जे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलं. आणि ते म्हणाले होते की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आणि तोच धागा घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणि मरे जे मी म्हटलं होतं की आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे आणि बाकीच्यांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं? घंटा. ती बघा गदा हलवत होतो. अहो, गदा पेलायला सुद्धा हातामध्ये ताकद पाहिजे. हनुमान, भीम. मग त्याच्यावरती आपले देवेंद्र फडणवीस बोलले, अहो यांचं हिंदुत्व हे गदाधारी नाही, गधाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे, आमचं हिंदुत्व हे गधाधारी होतं, पण 2.5 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्याबरोबर येत आहेत म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल की आमचं हिंदुत्व हे गधाधारी आहे. त्या गध्याला आम्ही सोडून दिले, कारण उपयोग नाही त्याचा. शेवटी गाढव ते गाढव, गाढवा पुढे वाचली गीता. उपयोग काय? कालचा गोंधळ बरा होता. त्याच्यामुळे जी गाढवं आमच्या सोबत होती घोड्याच्या एका आवेशात, त्या गाढवाने लात मारायच्या आधी आम्ही त्याला लात मारून बाहेर पडलेलो आहोत. आता बसा, काय करायचं ते बोमला. आज संजय राऊत जे बोलत होते, राहुल भट, एक महत्वाचा विषय आहेच. जो एक भ्रम निर्माण केला जातोय आणि असा एक आवेश आणला जातोय की बस संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये हिंदुत्वाचे रक्षक हे भारतीय जनता पक्ष आहे. मग इकडे बसले ते कोण आहेत? हे जे हिंदू आहेत यांच्या धमन्यामध्ये भगवं रक्त शिवसेना प्रमुखांनी जे त्यावेळेला
पेरलेला आहे, रुजवलेला आहे. हा हिंदू काही मेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही आहे. कोणाची बिचार आहे बघतो ना हिंदुत्वावरती घाला घालण्याची. हिंदुत्वावरती तर मी बोलणारच आहे, पण त्याआधी एक दोन मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते तर मला बोललेच पाहिजेत, कारण ते असे सोडून देता येणार नाही. स्लिप ऑफ टंग म्हणून ते मुद्दे काही सोडता येणार नाही. मधल्या काळामध्ये म्हणजे आपण 1 मे जेव्हा या इकडे जिओ सेंटरमध्ये साजरा करत होतो, त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची सभा होती आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले. जे पोटात होतं ते ओठावरती आलं. जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे ते बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. अहो, तुमच्या मालकासकट तुमच्या 1760 पिढ्या जरी आल्या ना, तरी हा जिवंतपणा जो इकडे मर्द मावळ्यांमध्ये आहे. आणि शिवसेना प्रमुख बोलले होते ते मी पुन्हा बोलतो. मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून हौतात्म्य पत्करून मिळवलेली आहे. ती आंदण मोडून मिळालेली नाही, मिळवलेली मुंबई आहे. आणि या मुंबईचा लचका जो कोणी तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय हा मर्द मराठा, मराठी आणि हिंदू बसल्याशिवाय राहणार नाही. करून टाकणार आम्ही. पण हे असंच आलेलं नाहीये. आता मला असं वाटायला लागलं की ही जी आपली जागा आहे, ज्या जागेवरती आपली सभा होते, इकडे ते बुलेट ट्रेन आणतायत. देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई. कोणी मागितले? आपण मागितले? पाहिजे तुम्हाला? झाली उद्या समजा मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन झाली, आपल्यापैकी किती जाणार तिकडे आणि किती लोक येणार इकडे? हा जो डाव चाललेला आहे हा मुंबई तोडण्याचा डाव चाललेला आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? देश आपला काय पारतंत्र्यात आहे, मुंबई पारतंत्र्यात आहे. पण मुळामध्ये मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की तुमचा पक्ष तर तेव्हा नव्हता, आमचाही नव्हता, पण तुमची मातृसंस्था जी आहे संघ, तिला आता 2-4 वर्षात 100 वर्ष होतील. त्यावेळेला संघ अस्तित्वात होता स्वातंत्र्यपूर्व काळात. पण एकदाही संघ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला नाही. असेल तर दाखले दाखवा. तुमचं आणि स्वातंत्र्याचं काय संबंध? काय त्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही नव्हतात. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा चालला होता त्या लढ्यामध्ये नव्हतात. हा होतात. कसे होतात? जनसंघ म्हणून होतात. आणि तेव्हा शिवसेना नव्हती, पण शिवसेना प्रमुख म्हणजे आपले बाळासाहेब आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे माझ्या आजोबांना मदत करत होते. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे तेव्हा जे संयुक्त महाराष्ट्र जो लढा चालला होता त्या लढ्यामधले पहिले जे 5 सेनापती होते त्यातले एक प्रबोधनकार ठाकरे म्हणजे माझे आजोबा. आणि जनसंघाचा जो उल्लेख मी वाचला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. काय वाटेल ते हो, सगळ्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की आता आपापसातले मतभेद गाडून मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. म्हणून वेडवाकडं न वागता आपण निवडणूक लढूया, म्हणून ती संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीतून पहिलं कोण फुटलं माहिती आहे तुम्हाला? जनसंघ म्हणजे यांचे पूर्वीचे बाप. जनसंघ. जागा वाटपावरनं भांडण. जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगायचे की जागा वाटप करताना ही जागा आमचीच, ती जागा आमचीच. अहो, इकडे तुमचं काय आहे? नाही, इकडे आमचा एक कार्यकर्ता आहे, मोरंबा बनवतो चांगला, घराघरात जातो मोरंब्यातून, गोड आहे म्हणून आमची. इकडे काय, आमचा एक पापडवाला आहे, तो घराघरात पापड देतो. हे असं करत 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 हे तेव्हापासून हा मुंबईचा लचका तोडण्याचा यांचा मनसुबा जो आहे हा वेळेत लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला जे सांगतो ना की हे चुकून आलेलं नाहीये वाक्य, हे पोटातलं ओठावरती आलेलं आहे. हे पोटातलं ओठावरती आलेलं आहे. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महागाई आहे की नाही. म्हणजे हिंदुत्व तर आहेच, कारण हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि मराठी आमचा प्राण आहे, हे आम्हाला सिद्ध करण्याची गरज नाहीये. पण महागाईच्या मुद्द्यावरती बोलतच नाहीये कोणी. बरं, गेल्या 8-15 दिवसापूर्वी बऱ्याच दिवसांनी जेव्हा पंतप्रधानांनी एक कोविडवरती सभा घेतली, त्या सभेमध्ये त्यांनी कोविडवरती एक इलाज सांगितला. कळला तुम्हाला? पूर्ण राज्याचे, देशातल्या राज्याचे मुख्यमंत्री तिकडे होते. 5 मुख्यमंत्र्यांना बोलायला दिलं
मी आपला IPL बघितल्यासारखं बघत होतो. मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. बरं, सगळे 5 जण बोलल्यानंतर माननीय पंतप्रधान हे समारोप करताना काही एक दिशा दाखवतात. सगळं काही बोलल्यानंतर मला वाटलं आता संपेल. मग अचानक युद्ध कसं सुरू आहे, त्यांनी महागाई कशी वाढते, ते करत 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 त्यांनी कोविडवरचा एक उपाय सांगितला की तुमच्या राज्यातले पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करा. म्हणजे आम्ही बाकी GST वगैरे देणार नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, म्हणजे वेळेत GST मिळेल याची खात्री नाही, पण तुम्ही तो दर कमी करा म्हणजे करोना कमी होईल असं मला वाटलं. पण एक तर आमचं जे काही देणं आहे ते तुम्ही देणं देत नाहीत वेळेवर. नुसतं ओरबाडायचं. तुम्हाला मुंबई फक्त आणि फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे. आम्हाला मुंबई ओरबाडण्यासाठी नको आहे. ती जर का आम्ही ओरबाडत बसलो असतो ना तर आज हा असा लाखोच्या संख्येने मुंबई आणि मुंबईच्या परिसरातला तमाम हिंदू, मराठी आणि सगळे भाषिक इकडे एकवटले नसते. ज्या ज्या वेळेला मुंबईवरती कोणती आपत्ती येते तेव्हा पहिला धावून जाणारा हा शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. कोणती आपत्ती हो, नैसर्गिक हो, घातपात हो, स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून तो इतरांना वाचवत असतो. मग तिकडनं वाचल्यानंतर रक्तदान करायला सुद्धा अंगामध्ये मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेमध्ये अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी आपण बोलून आता सांगायलाच पाहिजेत. कारण आता जे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे ते हेच आहे. एक तर तुम्हाला मोकळेपणाने सांगतो, मी मागे एकदा बोललो होतो की आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली. हो, सडलीच. कारण आम्ही ओळखलंच नव्हतं. हा मित्र नाही, हा शत्रू आहे. पण हिंदुत्वाचा बुरका फाटल्यानंतर त्याचा भेसूर, विकृत आणि विद्रूप चेहरा जो आता आम्ही बघतो आहोत, आम्ही अजून आमचा विश्वास बसत नाही. हाच का तो आपला मित्र ज्याला बाळासाहेबांनी जोपासलं होतं आणि आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन नाचत होतो? हाच तो. किती भयानक पद्धतीने आणि वाईट पद्धतीने अंगावर येत आहेत. दरवेळेला आम्ही काय म्हटलं का, आम्हाला सांगितलं जातं तुमच्या सामनामध्ये काय येतं. काय येतं सामनामध्ये? आमच्या सामनामध्ये जे येतं ते देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असतं, हिंदुत्वाच्या हिताचं असतं आणि ते येणारच. पण संजय राऊत तिकडे बसलेले आहेत. मला कोणीही सामनामधला एक लेख काढून दाखवावा की ज्या भाषेमध्ये ही यांची सगळी लांडग्यांची पिलावळ आपल्या अंगावरती येते, कुटुंबियांना बदनाम करते, सगळं काही करते. अशा भाषेत आम्ही मोदीजींचा अपमान कधीतरी केला आहे का? एक लेख मला काढून दाखवा. याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात संस्कृती. आणि तीच तुम्ही सोडल्यानंतर तुमचं हिंदुत्व राहिलं कुठे? आज महागाईच्या मुद्द्यावरती बोलताना मला काही दिवसांपूर्वीच एक मी मुद्दाहून बातम्या ठेवल्या तिकडे. हा 1973 सालचा काँग्रेस सत्तेवर असताना हा फोटो आहे. अटल बिहारी वाजपेयी, तो व्हिडिओच आहे, याच्यामध्ये तो फोटो नाही आलेला. पण तेव्हा वाजपेयींनी बैलगाडीतून संसदेत गेले होते. बैलगाडीतून वाजपेयी गेले होते. का गेले होते? पेट्रोलची दरवाढ झाली. किती दरवाढ झाली होती आठवते तुम्हाला? 7 पैसे. 7 पैशांनी पेट्रोलचे दर वाढले म्हणून भारतीय जनता पक्षाने एक मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये स्वतः अटल बिहारी वाजपेयी हे बैलगाडीतून संसदेत गेले होते. मग तो संवेदनशील भाजप गेला कुठे आज? जे तुम्ही सांगता की शिवसेना बाळासाहेबांची नाही, मग कोण आहे ते? आणि ही जर बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजपा तरी आज अटलजींचा वगैरे राहिला आहे काय? मला आठवते मुंबईच्या इकडेच कुठेतरी एक प्रबोधिनी आहे, रामभाऊ माळगी प्रबोधिनी, आणि तिकड्यांची चिंतन कुंथन वगैरे सगळं तिकडे चालतं. कधी चिंतन करत बसतात, कधी कुंथत बसतात. पण तरी देखील मी स्वतः तिकडे गेलो. मला फार अभिमान वाटला. प्रमोद महाजन ते त्या माळगी प्रबोधिनीची एक जबाबदारी पार पाडत होते. उत्तम सगळं साहित्य होतं, मार्गदर्शक होते, आणि तेव्हा तिथे जावंसं वाटायचं. मी त्यांना विचारलं काय करताना? आम्ही इकडे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर घेतो, कार्यकर्ता कसा असायला पाहिजे, राजकारण कसं करावं वगैरे वगैरे सगळी बौद्धिक देतो. मग आता प्रश्न पडतो ती प्रबोधिनी जी काय आहे रामभाऊ माळगी, तिकडे हे तुम्ही शिकवलत का? ही तुमची पिढी, ही तुमचं प्रॉडक्ट आहे का? त्याच्यामध्ये जे काय होते ते गेले कुठे आता? रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये जे शिकलेले होते ते गेले कुठे आता? दिसतच नाही. आता जबाबदारी कोणावर आहे? कोणावर आहे? नाही, सहस्त्रबुद्धे गेले वर म्हणजे दिल्लीत.
नाही कोणालाच माहिती नाहीये. मग हे शिकवतं तिकडे. मग एवढं खोटं नाटं बोलायचं. आपण काय होतं आपल्याकडनं ते होणार नाही. आपण कमी कुठे पडतो? सगळ्या बाबतीत आपण उजवे आहोत, पण कमी कुठे पडतो? आपण खोटं नाही बोलू शकत. आणि खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या हिंदुत्वामध्ये बसत नाही. हा फरक आहे दोघांच्या हिंदुत्वामध्ये. आणि आज सुद्धा जो प्रकार संजय राऊतांनी सांगितला की काश्मीरी पंडित तो राहुल भट सरकारी कार्यालयामध्ये घुसून त्याला गोळ्या घातल्या, घुसून. काय करायचं आता? त्या कार्यालयाच्या समोर हनुमान चालीसा पडायचा? काय करायचं? काय का घंटा मोर्चा काढायचा तिकडे? अतिरेकी येत आहेत, महसूल कार्यालयात घुसतायत, नाव विचारतायत आणि कचा गोळ्या घालून पसार होऊन जात आहेत. नंतर मारले असं ते म्हणतायत, मारलेच पाहिजेत. पण ते मारून गेल्यानंतर नाही, मारायला येण्याच्या आत अतिरेकाचा खात्मा केला गेला पाहिजे. आणि आज तिकडे जे काय वातावरण झालेलं आहे, काश्मीरी पंडित म्हणतात की आमचा इकडे बळीचा बकरा केला जातोय. काय हे तुमच्या काश्मीर फाईलचं पुढचं पाऊल आहे की काय? पुढचं पान आहे की काय? का नाही बोलत त्याच्यावरती? का नाही बोलत महागाईवरती? महागाई एवढी पूर्ण झालेली आहे की आता मध्ये ती त्यांनी योजना काढली, ती उज्ज्वला योजना. किती झाला गॅस सिलेंडर? आता 1000च्या वर. देश का आजादी का अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाली. रुपयाचा अमृत महोत्सव होऊन त्याच्या पुढे गेला, 77च्या पुढे. लाज नाही, लज्जा नाही, कर्तृत्व नाही, आणि नुसतं लोकांना भ्रमिष्ट करून हे आपला कारभार करत राहतात. हे नाही आमचं हिंदुत्व. हे आमचं हिंदुत्व नाही आहे. संभाजीनगरमध्ये जे काय घडलं, होय मी ते संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो ओवेसी गेला आणि त्या औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकं टेकून आला. संजय तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे. हे जे काय यांचं चाललंय ना, यांची ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम, कोणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कोणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कोणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. म्हणजे काय कारवाई झाली तर त्यांच्यावरती होणार, आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. अरे कसले फोटो काढताय आणि कसले करताय? बरं सुरक्षा किती? Z+ कोण देत आहे? केंद्र सरकार. कोणाला देत आहे? या टिनपाटांना. मग तिकडे काश्मीरी पंडितांना सुरक्षा नाहीये. राहुल भट जे सांगत होते की माझी इकडनं बदली करा, पुन्हा मला जम्मूमध्ये न्या, ऐकलं नाही अजिबात. तिथे काश्मीरी पंडितांना सुरक्षा नाही, पण इथे भोकं पडलेल्या टिनपाटांना ही सुरक्षा देत आहेत, केंद्राची सुरक्षा. कोणाला Y+, कोणाला Z+. काय बापाचा माल आहे तुमच्या? लोकांचा पैसा आहे तो. लोकांच्या पैशावरती तुम्ही ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे त्यांना सुरक्षा देत नाहीत. आणि ही अशी नुसती भोकं पडलेली टिनपाटे घेऊन कशाला काय उपयोग? गळक्या टिनपाट्याचा उपयोग काय तुम्हाला? जरा टिनपाट सभ्य शब्द बोलो, खरं टमरेल बोलायचं होतं. पण या पद्धतीने यांचा सगळा कारभार चाललेला आहे. आणि आमच्या हिंदुत्वाचं मोजमाप घेणारे तुम्ही कोण? आमचं हिंदुत्व खरं आहे का खोटं आहे हे ठरवणारे तुम्ही कोण? एक जे मी बोललो होतो हे काँग्रेस बरोबर गेले. होय गेलो ना. का गेलो? तुम्ही ढकललं आम्हाला. पण आम्ही काँग्रेस सोबत गेलो तरी आमच्या हातातला आणि हृदयातला भगवा गेलेला नाही. मी विधानसभेत बोललेलो आहे, सत्ता असो वा नसो मला परवा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही. आमचं हिंदुत्व हे सच्च आहे. आणि मी विधानसभेत सुद्धा बोललेलो आहे. काँग्रेस बरोबर गेले म्हणून यांनी हिंदुत्व सोडलं. काय हिंदुत्व म्हणजे काय धोतर वाटलं तुम्हाला? कधी नेसलं, कधी सोडलं, कधी म्हणजे नेसायला तर ठीक आहे, सोडायला तरी लाज तुम्हाला नसेल वाटत. पण हिंदुत्व ही अशी नेसण्याची आणि सोडण्याची गोष्ट नाहीये. आम्ही काँग्रेस सोबत गेलो, उघड गेलो. तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही. मग तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो तर दगा दिला आणि तुम्ही सकाळी शपथ घेतली ते काय होतं? आणि म्हणून मी म्हटलं होतं की सकाळचा शपथविधी आणि तो तुमचा प्रयत्न जर यशस्वी झाला असता
तर सगळे नवाब मलिक बिलिक सगळे अनिल देशमुख हे तुमच्या मांडीला मांडी लावून काय तुमचं गुणगान करत बसले असते असं तुम्हाला वाटतं की काय? का तुम्ही त्यांचं केलं असतं? आम्ही काँग्रेस सोबत गेलो, पण तुम्ही एनडीए मध्ये किती पक्ष जमवले होते? या आधी म्हणजे गेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेला एक एनडीएची बैठक झाली, तेवढी एकच बैठक मी पार पडली होती त्याच्यात. आणि त्या बैठकीत गेल्यानंतर मी बघितलं 30-35 लोक बसले होते. माझ्या बाजूला नितीन गडकरी होते. म्हटलं हो ही लोक कोण? होय आपल्या एनडीएतले सहकारी. अरे काय काय लोकांचा एक सुद्धा खासदार नव्हता, पण एनडीएचे सहकारी. हे सगळे एनडीएचे सहकारी, ह्याच्यापैकी किती जण हिंदुत्ववादी म्हणून तुमच्यासोबत आले होते? काय नितीश कुमार आले होते? जे नितीश कुमार बोलले की मला म्हणजे त्यांना संघमुक्त भारत करायचा आहे, ते नितीश कुमार हे हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही मांडीवर घेतलं का? आणि आत्ता सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये ते बोललेत हे भोंग्याचं वगैरे बकवास आहे. घातलं तुमच्या भोंग्यात पाणी त्या नितीश कुमारने. तुम्ही कुठे बोलून वाजवताय भोंगा तुमचा? काय हिंमत आहे का तिकडे नितीश कुमार समोर बोलायची? ओतलं त्याने भोंग्यात पाणी. तो हे चाळे मी नाही करणार इकडे. इकडे ज्याची त्याची मर्जी, ज्याने त्यांनी त्याच्याप्रमाणे पूजा अर्चा करावी. पण आणखीन एक जो महत्वाचा प्रश्न आहे, आज जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे तेव्हाही सुरू होतं. आणि त्यावेळेला ह्याच बोगस हिंदुत्ववाद्यांनी भारतीय जनता पक्षाने मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर सरकार स्थापन केलं होतं. काय मुफ्ती मोहम्मद सईद किंवा मेहबूबा मुफ्ती भारत माता की जय बोलतात का तुमच्या कानामध्ये वंदे मातरम बोलतात? पण काय आवेशाने सांगितलं. मी विधानसभेत बोललो तर मिरच्या लागल्या. नाही म्हणे तिकडे आम्हाला आव्हान दिलं होतं की इथे तुमच्या निवडणुका कशा होतात ते आम्ही बघतो, म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या. चांगली गोष्ट आहे. मग नाही परत मग आम्हाला पाकिस्तानने आव्हान दिलं की तुम्ही सरकार कसं स्थापन करता हे दाखवा, म्हणून आम्ही सरकार स्थापन करून दाखवलं. कोणाबरोबर? मेहबूबा त्या मुफ्ती मोहम्मद बरोबर. आनंदाची गोष्ट आहे. पण देवेंद्रजी मधला एक संदर्भ तुम्ही गाडलेला आहात, तो सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की मुफ्ती मोहम्मदनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तुमचा मंत्री त्याच्या सोबत होता आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की काश्मीर खोऱ्यातल्या निवडणुका शांततेत पार पाडू दिल्या, म्हणून मी पाकिस्तान, हुरियत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो. मग नेमकं तुम्ही कोणाला काय दाखवलं? कोणाला काय दाखवलं? हे तुमचं हिंदुत्व. बरं तर बरं ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच, मी गेलो होतो म्हणे तिकडे. अरे तुमचं वय काय होतं? काय शाळेच्या सहलीला गेलो होतात? हां, काय शाळेची सहल होती का कॉलेजची सहल होती? चला 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 अयोध्येला चला, चला 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 अयोध्येला चला, असं काय होतं की बाबरी बघायला चला? काय तुमचं वय? बोलता किती? करता काय? मग तुम्ही आमच्यावरती जर का शंका व्यक्त करत असाल तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तो तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलंय हे आता जनतेला कळून जाऊ द्या, देशाला कळू द्या. तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी? बाबरी तर पाडली नाहीच. तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना, तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. हे लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही नुसता प्रयत्न, एक नुसता पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती. पण आता म्हणतात ती मशीद नव्हती, तो ढाचा होता. अच्छा, मग तेव्हा एवढं टिपेला सगळं काय केलं होतं? बाबरी मंदिर पाडलं आणि मस्जिद बांधली, मंदिर पाडलं मस्जिद बांधली. आणि मला आठवत आहे, मी साक्ष आहे, सगळ्यांना लाखोच्या करोडीच्या संख्येने अयोध्येला बोलवलं होतं. त्याच्यात शिवसैनिक पण होते. आडवाणींचा मुलाखतीचा तो व्हिडिओ आहे. त्यांनी सांगितलं की ती जी लोक चढली होती ती मराठी बोलत होती, म्हणून मी प्रमोदला सांगितलं जा जरा बघून ये. प्रमोद गेला, पण प्रमोदचं देखील ते ऐकायला तयार नव्हती. मग अशी प्रमोदचं सुद्धा ऐकायला तयार नसलेली माणसं, मराठी माणसं कोण असतील दुसरी? आणि तो सगळा दिवस, तो प्रसंग मला आजही आठवतोय. टीव्हीवरती मी बातमी बघत होतो, लोक चढलेत आणि बाबरी पाडली, बाबरी पाडली, बाबरी पाडली. मी जुनं मातोश्री होतं, धावत वरती गेलो. बाळासाहेबांनी सांगितलं की साहेब साहेब बाबरी पाडली पाडली. मला म्हणतो काय काय सांगतो, पाडली? अरे वा. तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली. कोणाचा तरी फोन होता, बाळासाहेबांनी घेतला
आणि मग एवढंच म्हणेल, मग चांगलं आहे की मग नाही नाही, जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, मला त्यांचा अभिमान आहे. आणि फोन ठेवल्यावरती मला म्हणाले, ही कसली म्हणे, त्यांच्या 2 अक्षराचा शब्दाचा अर्थ तुम्ही लावा, ही कसली याची अवलाद म्हणे. जे लोकांना बोलवत आहेत कार सेवा करा, कार सेवा करा, कार सेवा करा म्हणजे काय करा? काय अयोध्येला येऊन गाड्या धुवायचे आहेत कार सेवा करायची म्हणजे? हे असलं नेतृत्व आहे, पुचाट नेतृत्व आहे. आम्हाला काय माहिती होतं तिकडे राम मंदिरावरती बाबरी बांधली गेले म्हणून? तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही आलो तिकडे. आणि मला म्हणाले, नेतृत्वाचं लक्षण बघ हेच असतं, जो नेता लोकांना भडकावून त्यांनी सांगितलेलं काम केल्यानंतर जो जबाबदारी झटकतो तो नेता नाही, तो नेता असू शकत नाही. हेच काम भाजपाने केलेलं आहे. सुंदरसिंग भंडारी बोलले होते की हे काम आमचं नाही, हे कदाचित म्हणे शिवसैनिकांनी केलं असेल. मग तेव्हा बोंबलला का नाही? भोंगा तेव्हा होता ना, तो भोंगा वाजवला का नव्हता की मी होतो मी होतो मी होतो, पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. येण्याची शाश्वती नव्हती, गेल्याची पण होती की नाही अजून देता येत नाही. ठीक आहे, आता उद्या ते काहीतरी पुन्हा सभा घेणार आहेत, उत्तर सभा घ्या, मग आम्ही परवा घेतो, मग तुम्ही त्याच्यानंतर घ्या, मग आम्ही त्याच्यानंतर घेतो. हेच चालू ठेवायचे चाळे, हेच चालू ठेवायचे. उत्तर द्यायची असतील तर जनता जी आज महागाईने होरपडलेली गेलेली आहे तिला उत्तर द्या. आम्हाला कसलं उत्तर देताय? याला उत्तर देणं शक्य आहे तुम्हाला? हे इकडे जे काय जमलेलं आहे ही नुसती गर्दी नाहीये, ह्या गर्दीमध्ये एक जिवंतपणा आहे. ही सगळी वाघ आहेत, वाघ. मग गेल्या वेळेला त्यांनी काय केलं होतं? गेल्या वेळेला त्यांनी मला सांगितलं, कळलं असं की भगव्या टोप्या घातल्या होत्या. का हो भगव्या टोप्या कशाला? नाही, हिंदू आहोत आम्ही ना. हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं. डोक्यात मेंदू असेल तर त्या मेंदूत हिंदुत्व असायला लागतं, टोपीमध्ये हिंदुत्व नसतं कधी. आणि भगवी टोपी घालून जर तुम्ही हिंदुत्व दाखवत असाल तर RSSची टोपी काढी का? RSSची टोपी का? ही अशी सगळी विकृत माणसं. तुम्ही म्हणजे हिंदू नाही, ठीक आहे ना, आम्ही कुठे म्हणतोय की आम्ही म्हणजेच हिंदू, पण जे दिसते ते सत्य आहे, ते सांगण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही हिंदू आहोत की नाही हे ठरवणारे तुम्ही नाही आहात. पण एक गोष्ट नक्की की तुमचं विकृत हिंदुत्व हे आम्हाला मान्य नाही. ही विकृती आहे. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला, तुम्ही त्या हिंदुत्वाचा विकार करतात. आणि अशी विकारी माणसं ही देशाचा कारभार काय करणार? मनोरुग्ण आहेत ही लोक. आजच मी येताना टीव्हीवरती बातम्या बघत होतो, कोणत्या दिशेने आपण चाललेलो आहोत. संजय राऊत म्हणाले की देशाला दिशा दाखवा. काय दिशा दाखवायची? दुर्देशाकडे आपण चाललेलो, दुर्देशाकडे चाललेलो आहोत. कोण थांबवणार? ज्यांच्यावरती विश्वास टाकला तोच जर का केसाने गळा कापणार असेल तर मग देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा, कोणी हातामध्ये घ्यायचा? आता येताना मी टीव्हीवरती बातमी बघितली, एक कोणतरी बाई आहे, तिने शरद पवारांवरती कॉमेंट केली. फार विचित्र कॉमेंट आहे. काय घरी आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण आहेत की नाही? संस्कार काय होतात की नाही तुमच्यावरती? संस्कार काय होतात की नाही? किती काही जरी झालं तर बाई तुझा संबंध काय? कोणावरती बोलतेस? काय बोलतेस? जर हे तुझं वक्तव्य असेल, तुझ्या मुलांचं काय होणार? ती काय होणार उद्या? हा जो सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातनं आणि आपल्या राज्यातनं जात चाललेला आहे. तो आपल्याला जपायचा आहे. ते खरं हिंदुत्व आहे. सुसंस्कृतपणा जपणं, नाहीतर म्हणायचं कशाला? नुसतं श्लोक म्हणायचे, हे म्हणायचे आणि तिकडे जाऊन वाटेल ते करायचं. म्हणजे मग करून करून भागले आणि देवपूजेला लागले. हे हिंदुत्व? या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी ह्या टाळल्या गेल्या पाहिजेत. हे सांगणारं आज दुर्दैवाने कोण दिसत नाही. हे काम आपल्याला करायचंय आहे ना. याच्यामध्ये आपण मुंबई स्वतंत्र करणार म्हणतात, कशासाठी करणार हे तुम्हाला मी सांगितलं. पण मुंबईमध्ये जी कामं आपण करतो आहोत ही अभिमानाने आपण सांगितली पाहिजेत. मुंबईमधल्या आपल्या या शहरातल्या एकमेव महापालिका असेल 8 भाषांमध्ये शिक्षण देतं. एकमेव महापालिका. CBSE ICSE वगैरे हा सगळे जे अभ्यासक्रम आहेत हे आपली एकमेव महापालिका आहे ती आपल्या शाळेमध्ये देते.
म्हणजे आपल्या शाळेमध्ये यापूर्वी जी काही परिस्थिती होती, कोणी जर का विचारलं की तुमचा मुलगा जातो कुठे, तर लोक कदाचित तेव्हा लाजत होते की महापालिकेत शाळा. कारण महापालिकेत शाळा काय असणार, गरिबांची शाळा, फुकटची शाळा, ह्याच्यात काय अभ्यास असणार. आता जाऊन बघा तुम्ही, आता महापालिकेच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून दाराच्या बाहेर रांग लागते. मध्ये अरविंद केजरीवाल येऊन कशासाठी काय बोलले की त्यांचं शाळा किती मोठ्या असतील ना. पण केजरीवाल साहेब, तुमचं राज्य आहे, आमची महापालिका आहे, एक महापालिका, आणि महापालिकेने तुमच्या तोडीचं काम केलेलं आहे. कोविडचं काम किती मोठं झालेलं आहे. कोविड, मी अभिमानाने सांगेन की देशामध्ये दुसरं कोणतेही राज्य एवढं नसेल की ज्यांनी आरोग्य व्यवस्था ही एवढ्या पटीने वाढवलेली आहे, एवढ्या पटीने. हे मी वारंवार सांगितलं, मला पुन्हा फेसबुक लाईव्ह नाही करायचं. पण जणू काही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळं भंगार राज्य चाललेलं आहे, माफिया का राज. मला असं वाटतं आता दाऊदच्या मागे लागलेत. पण दाऊद जर का बोलला मी भाजपात येतो, तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधी दिसू शकतो. कदाचित म्हणूनच त्याच्या मागे लागले असतील. बघ इकडे कसं ईडी बीडी मागे लागले होते, आमच्यात लोक येत आहेत, आमच्यामध्ये ये, मग तुला मंत्री बनवतो. उद्या दाऊदला पण मंत्री बनवतील आणि सांगतील तसं काही नाही हो, दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे. ही अशी चित्रविचित्र सगळी भानगडी करणारी माणसं बघितल्यानंतर हे स्वतःला हनुमान पुत्र म्हणू तरी कसे शकतात. ज्या हनुमानाने पेट्या शेपटीने लंका जाळली होती, तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात आणि तुमची विधभर नाही कित्येक मैल पळापळ झाली होती. पटकन बोललेलं बरं, नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा. तर हे सगळं हनुमान पुत्र बित्र ह्या गोष्टी तुमच्या तोंडात शोभत नाही आहेत. ज्या रिकाम्या थाळ्या तुम्ही त्यावेळेला गो करोना गो म्हणून वाजवल्या, त्या थाळ्या आजही रिकाम्या आहेत. तुम्हाला एका गोष्टीचं नक्कीच समाधान वाटेल की जी आपण शिवभोजन थाळी म्हणून गरिबांसाठी 10 रुपयात देतो आहोत, मधल्या काळात आपण मोफत देत होतो, त्याच्यामध्ये 5 रुपयाने पण देत होतो. आज 10 कोटीच्या वरती त्या थाळ्यांचं वितरण झालेलं आहे. रोज चालू आहे, रोज चालू आहे, शिवभोजन रोज चालू आहे. पोटभर जेवण, पोटभर घा. आम्ही भरलेली थाळी देतो, रिकामी थाळी नाही देत. मग रिकाम्या थाळीचं करायचं काय. थाळी रिकामी राहिली तर लोक विचारतील प्रश्न. मग काय नाही, जा बाल्कनी थाळी वाजव. मग आता पण करा. गो महागाई गो, गो बेकारी गो. जे आज आपण इकडे हिंदुत्वाचं सांगितलंय की हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे, हा आमच्या हिंदुत्वाचा अर्थ आहे. काय तुमच्या हिंदुत्वाचा अर्थ काय. घंटा वाजवायची नुसती. आणि ते हृदयात राम आणि हाताला काम, ते मला वाटतं सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं असेल आपण काय काय करतो आहोत. आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा आपला महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे स्टार्टअपमध्ये नंबर 1चं राज्य. स्टार्टअप म्हणजे होतकरू जे नवीन नवीन सगळे उद्योजक येत आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे नंबर 1चं आहे. गुंतवणूक येते आहे, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. पण हे पुढे महाराष्ट्राचं जाणं यांना बघवत नाही, म्हणून महाराष्ट्रामध्ये कशी संपूर्ण वाताहत झालेली आहे. कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत. का असं का करताय. राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा ना. पण महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी चालू आहे, लोकशाहीचा गळा घोटला जातोय. तो सॉसचा फोटो आल्यानंतर दिल्लीतनं पत्र आलं की याला केंद्राची सुरक्षा असताना ह्याच्यावरती हल्ला झाला कसा. राहुल भटच्या हल्ल्याचं विचारणार तातडीने दिल्लीत. पण सुरक्षा तुम्ही दिली ना, मग तुम्ही काय आम्हाला विचारता. सुरक्षेला विचारा ना खरं काय झालं. सॉसची बाटली दिली कोणी विचारत आहे ना. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत या बघितल्यानंतर जो उद्वेग होतो, उद्वेग की हे महाराष्ट्राला बदनाम करतायत. जणू काय महाराष्ट्रामध्ये चरस गांजाच्या शेतीला मोठा काहीतरी एक धुमारा फुटलेला आहे. काढा गेल्या 2 वर्षातल्या सगळ्या केसेस काढा. जे जे तुम्ही आरोप केले त्यांचं पुढे पुढे काय झालं. सुशांत सिंगचं काय झालं, आणखीन काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय झालं. बोंबलायचं नुसतं. घशाला जी खास सुटते ती खाजवायची कशी म्हणून हे बोलून घेतात. पण आम्ही संयम बाळगतोय म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही. एक तर आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही,
पण कोण अंगावर आलं तर त्याला सोडत नाही. हे आमचं हिंदुत्व, हे फक्त लक्षात ठेवा. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही कधी कोणी तुमच्या कुटुंबियांची निंदा नालस्ती केले? आम्ही कधी कोणी तुम्हाला भ्रष्टाचारी किंवा माफिया म्हटलं? भ्रष्टाचारी आहातच. एक एक प्रकरणं बाहेर येतात. आता एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत. पण केवळ सत्ता मिळत नाही म्हणून तुमचं जे काय चाललेलं आहे एकतर्फी प्रेम, मग काही वेळेला असं वाटतं की हे कोणत्या दिशेने चाललेले आहेत. मध्ये मध्ये वृत्तपत्रांची बातम्या येतात ना, दुर्दैवाने असं घडतं. घडायला नाही पाहिजे की कोणाचं तरी कोणावरती एकतर्फी प्रेम असतं आणि मग ती नाही म्हणते म्हणून तिला विद्रूप करून टाकायचं, ॲसिड फेकायचं. तसं यांचं एकतर्फी प्रेमातनं महाराष्ट्र विद्रूप करण्याचं काम चाललेलं आहे. का करता? हा शिवरायाचा पवित्र जो महाराष्ट्र का बदनाम करताय? काय तुमच्याकडे योजना असतील घेऊन या, आपण करूया. चला, मी आज तुम्हाला सुसंस्कृतपणाने सांगतोय की हे सगळे तमाशे बंद करा. या एकत्र बसून आपण महाराष्ट्र पुढे नेऊया. या माझी तयारी आहे. चला या. एकतर हिंदुत्वाची चिंता करूच नका तुम्ही. कोणी मायेचा पूत निदान या महाराष्ट्रामध्ये भगव्याला हात घालू शकणार नाही, हिंदुत्वाला तर ओरखडा सुद्धा काढू शकणार नाही. एवढं मजबूत सरकार, आणि सरकारपेक्षा जास्त मजबूत हे शिवसेना प्रमुखांचे मावळे इकडे बसलेले आहेत. मग मध्येच कोणतरी उठतं. मला मध्ये एका शिवसैनिकांनी चांगलं सांगितलं अचानक, कारण हल्ली जरा मी भेटायला सुरुवात केलेली आहे, बोलतो फोनवरती वगैरे. मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला. का रे? अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, मग हा गांधीगिरी करायला लागतो. म्हटलं मग? नाही तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे. म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये, तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण के भेजे में केमिकल लोचा होईल आहे. तरी केमिकल लोच्याची केस आहे. हा पिक्चर सत्यावरती आधारित आहे, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. ते असे मुन्नाबाई फिरतात, फिरू द्या. आता कोणाला अयोध्येला जायचं जाऊ द्या. आदित्य परत चालले, गेल्या आठवड्यामध्ये तो तिरुपतीला गेला होता. पण आपण जेव्हा अयोध्येला गेलो होतो तेव्हा प्रश्न सुटलेला नव्हता. 2018 साली दसरा मेळाव्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी जाहीर केलं की मी पुढच्या नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाणार. तुम्ही आला होतात माझ्यासोबत. आणि आजही तुमच्या लक्षात असेल की हे मी बोलताना वादळ वारं सुटलं तर विजा लखलखत होते आणि भगव्याचे मशालीसारखे फडकत होते. आहे ना लक्षामध्ये? काय हे काय चित्र होतं? ते दैवी चित्र होतं. आणि जाण्यापूर्वी सहज माझ्या मनात आलं की राम जन्मभूमीला जाताना आपण शिवजन्मभूमीची एक मूठभर तरी माती घेऊन जावी. मी शिवनेरीला गेलो, एक माती घेतली, तिचा एक कलश घेतला आणि अयोध्येला गेलो. अयोध्येला तो कलश मी त्यांच्या हाती सुपूर्द केला. रामलल्लाचं दर्शन घेतलं, परत आलं. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की खास कायदा करा आणि राम मंदिर बनवा. नाही केलीत. 1 वर्ष निघून गेलं. योगायोग म्हणायचं का चमत्कार म्हणायचा हे तुम्ही ठरवा. बरोबर नोव्हेंबरमध्ये आपण 2018ला अयोध्येला गेलो होतो. 2019ला अयोध्येचा निकाल आला, राम मंदिराच्या बाजूने आला आणि 2019मध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. हे आहे ना कुठेतरी आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. पण त्याचं भांडवल करण्याची आम्हाला गरज नाही लागली. आता अष्टविनायक यात्रा पण करतात, तीर्थयात्रा करतात, काशी यात्रा करतात, तशी अयोध्या यात्रा करू शकतात, कोणी करू शकतात. त्याच्यामध्ये दचकून जायचं काय कारण नाहीये. पण जे हिंदुत्वाबद्दल बोलताय तुम्ही, मग जे आपल्या या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे की प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, कधीतरी देवेंद्र तुम्हाला सुचलं होतं हे?
त्या मंदिरावरती भोंगा आणि झेंडा लावायला पुढे जाल, पण ते मंदिर टिकेल कसं हे तुम्ही कधी बघितलं? ते काम आपण करतो आहोत. पहिली 8 मंदिरं आपण निवडली सुद्धा, पण दुर्दैवाने केंद्रामध्ये तुमचं जे सरकार बसलं आणि त्याच्या खाली जे पुरातत्व विभाग आहे त्यांनी त्याच्यामध्ये मोडता घातलेला आहे. नाही करायचं म्हणे, आम्ही नाही करणार, तुम्ही नाही करायचं. अरे मंदिरं आमची, मंदिरं माझ्या राज्यातली, तुम्ही कोण टिकवजी राव? ही अशी जी काय खाती आहेत ना ज्याला तत्व नाही, त्याला पुरा एकदा, तर ती पुरातत्व खाती होतील. म्हणजे मंदिरांचा आम्ही जीर्णोद्धार करतोय, ठीक आहे, तुमची देखरेख ठेवा. आम्ही काय त्याच्यामध्ये काय तुम्ही जसं FSI वगैरे तसं केलं तसं काय मंदिराचा FSI नाही वाढवणार. प्रधानमंत्री आवास योजना नाही तिकडे करणार. जे मंदिर आहे ते मंदिरच टिकवणार, आणखी दीर्घकालीन टिकेल ते कसं ते आम्ही बघणार आहोत. आपल्या राज्यातली काही मंदिरं अशी आहेत की जी पावसाळ्यामध्ये पुराखाली जातात. टिकणार कशी? इतकी वर्षे टिकली, हेच मोठं आहे. पण हे पुरातत्व विभाग जे औरंगजेबाचं थडगं तिकडे बघतो संभाजीनगरमध्ये, तोच हा विभाग. थडग्याची देखभाल करतायत पण मंदिराची करत नाही आहेत. जा ना देवेंद्र, तिकडे जाऊन बोंबला. आणि बोंबलायचंच असेल, मुंबई स्वतंत्र तर तुमच्या कित्येक जन्मात होणार नाही आहे, पण मुंबईसाठी बोंबलायचं असेल ना तर जा तिकडे कांजूरची जागा अडवली आहे त्याच्यासाठी बोंबलून या. इकडे बुलेट ट्रेन आणताय तुम्ही, बाजूला धारावी आहे, धारावीमध्ये रेल्वेची जमीन नाही देत आहेत, पैसे दिले अर्धे तरी देत नाहीत. जा तिकडे बोंबला आणि धारावीची ती रेल्वेची जमीन ह्या माझ्या मुंबईकरांना मिळवून द्या. असे कित्येक प्रकल्प आहेत जे राज्याचे आणि मुंबईचे केंद्राने अडवून ठेवलेले आहेत, नाही देत. मुंबईला अभिजात भाषेचा दर्जा नाही देत. काय कोणाची भाषा आहे? मराठी आमची मातृभाषा आहे, आमचं भाग्य आहेच, कारण हीच मातृभाषा आपल्या छत्रपती शिवरायाची सुद्धा मातृभाषा आहे. आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे, आज तुमचा जो काही हिंदुत्वाचा खोटा पुडका आलेला आहे, जर हे दैवत जन्माला आलं नसतं तर तुम्ही सुद्धा भोंग्यामध्ये असता, तुम्ही सुद्धा भोंग्यात असता. ही छत्रपतींची मातृभाषा, तिला अभिजात दर्जेचा भाषेचा दर्जा तुम्ही देऊ शकत नाही. एवढं करंट सरकार तिकडे बसले, जा ना तिकडे कधीतरी बोंबला. आणि म्हणून जास्त काही मी बोलत नाही, पण एक गोष्ट सांगतो, काही काही आठवणी ह्या अशा असतात की आपल्याला सर्वांना आठवत असेल की काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी जावेद मियादाद घरी आला होता मातोश्री. कशासाठी आलेला? भारत पाकिस्तान मॅच होणे दो. बाळासाहेब म्हणाले ते तू बोलूच नको, जोपर्यंत तुझा देश माझ्या देशावरती अतिरेकी पाठवत नाहीत, हल्ले थांबवत नाही, तो सुधरत नाही, तोपर्यंत मी कोणताही सामना या माझ्या मराठी मातीत होऊ देणार नाही, तू पुढे बोल. मग त्याला बाळासाहेबांनी विचारलं, अरे जावेद तू इतना अच्छा खेळता है, मग तू मध्ये माकड चाळेरे का करतोस? मग त्यांनी सांगितलं, साहेब ज्या वेळेला मी मैदानात उतरतो तेव्हा संपूर्ण पाकिस्तान माझ्या पाठी असतो. कुछ भी करो लेकिन मॅच जितनी है. मग आम्ही काय करतो, जर एखादा बॅट्समन चांगला सेट झाला असेल तर मुद्दामून बाजूला जाऊन उभे राहतो. सिली पॉईंट म्हणजे सिलीच पॉईंट असतो तो. मग गली स्लीप इकडे राहायचं आणि चांगला सेट झालेल्या बॅट्समनला वेडवाकडं बोलत राहायचं. मग त्याचं एकाग्रता भंग पावते आणि तो आऊट होतो. आणि असंच म्हणे मी एकदा केलं होतं, बॅटिंग करत होतो आणि एक बॉलर फार चांगला बॉलिंग करत होता. मी काय नाही म्हणे बॅट ठोकत 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 बराच वेळ बॅट ठोकत बसलो. एक बॉल खेळलो, परत बॅट ठोकत 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 त्याच्याकडे गेलो आणि बोबड्या शब्दात बोललो, ए त्याला लूम तिदले पता ना. मग आत्ता जो बोलतोय त्याच्याशी नाही मी बोलत, पण बोबडं बोलताय म्हणून सांगतो. ए त्याला लूम तिदले बताव ना. तर म्हणे बॉलरने एकदा दोनदा दुर्लक्ष केलं. शेवटी विचारलं क्यू? त्याने दरवाजे पे छकडा मारना है. मग तो बॉलर जो भडकला त्याचं एकाग्रता गेली, लेन लाईन चुकली आणि मी ठोकून घेतल्या रन्स. हे असे सगळे बोबडे बोल जे आपल्या कानावर येत आहेत त्याचा मी मागचा अर्थ सांगितला. तर अशा या बोबड्यांकडे लक्ष देऊ नका. याला क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणतात. स्लेजिंग म्हणजे समोरच्याला विकेट कसा तो आऊट कसा होईल आणि जर बॉलर चांगला असेल तर त्याची बॉलिंग कशी बिघडेल ही बघणारी ही सगळी अवलारे. काम करण्याचं ह्यांच्यात कर्तृत्व नाही, अजिबात नाही आहे. आणि आज आपण जे करतो आहोत हे काम हे त्यांना पचत नाही आहे, पटत नाही आहे. पुन्हा एक तर बघा, सत्ता 2.5 वर्ष झाली आपली, उद्धव ठाकरेला प्रशासन काही कळत नाही. हे सरकार कसं चालणार? हे आत्ता पडेल, मग पडेल, आणखीन पडेल. पिकलेले आंबे पडतात 2 वर्ष पण सरकार नाही पडत आहे.
मग शिवसेना यांच्यासोबत जाणार, मग शरद पवार यांच्यासोबत जाणार, मग काँग्रेस फुटतात, काहीच होत नाहीये. मग ईडी मागे लाव, CBI मागे लाव, तरी फुटत नाही. आणि तुम्ही खोट्या मार्गाने जर आमच्या मागे लागाल तर एक सांगून ठेवतो, तुम्हाला इकडनं सोडणार नाही. जर खोटे गुन्हे आणि जर आमच्या माणसाच्या मागे लागाल तर मग मात्र हा महाराष्ट्र जो पेटेल तर पलटा भुई थोडी करून ठेवेल. ही शंडाची अवलाद जर तुम्ही तुमच्या एजन्सीज मागे आमच्या लावणार असाल, त्यांच्या पाठून जर का तुम्ही शिखंडी म्हणून लढणार असाल, तर जे मी मगाशी बोललो तेच सांगतो की महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही. जर आमच्या मागे उगाचच लागाल तर मात्र अजिबात तुम्हाला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. पण कायद्याचा दुरुपयोग जसा आम्ही नाही करत तसं तुम्ही करू नका. तुम्ही करू नका. लढायचं असेल तर सरळ या, आहोत आम्ही आहोत आणि तुम्ही आहोत आणि ही जनता आहे. ही जनता काय ते ठरवेल की महाराष्ट्रावरती राज्य कोणी करायचं, मुंबईवरती राज्य कोणी करायचं. पण आता खोटी नाटी आणि विकृत राजकारण, गलिच्छ राजकारण हे बंद करा. आता सुधरा, कधीतरी सुधरा. तिकडे लंकेमध्ये बघा काय चाललेलं आहे. लंका का पेटली? रावणाची लंका दुसऱ्यांदा का पेटली? कोणी पेटवली? साध्या लोकांनी पेटून दिली. ज्यांना राज्यकर्त्यांनी भुकं ठेवलं त्या भुक्या राहिलेल्या लोकांनी ही लंका पेटवलेली आहे. आणि म्हणून जे मी सांगतोय की आमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं नाही तर घरातली चूल पेटवणारं असलं पाहिजे. घर पेटवणं सोपं आहे, पेटवा दंगली, काय मिळणार काय तुम्हाला? पण घर जरी अख्खं पेटलं तरी घरातली चूल नाही पेटू शकत. आम्हाला घरातली चूल पेटवायची. कशी पेटवणार चूल? उज्ज्वला योजनेचे 12 वाजले, गॅस गेला. मध्ये कोणीतरी सांगितलं की मोदीजींनी एवढं अनाज फुकट दिलं. अरे फुकट पण काय खायचं कसं? कच्चं डाळ दिली, तांदूळ दिली, काय बाकाण्यामध्ये चणे शेंगदाणे की काय कच्चे खात जायला? शिजवायची सोय काय? शिजवण्याची सोय नाही. रामचालिसा पडो. त्या रामाचा आणि हनुमान चालिसा, हनुमानाचा अपमान करू नका. ते हृदयामध्ये असायला पाहिजे जे आमच्या आहे. मी सुद्धा लहान असताना माझे आजोबा आमच्याकडनं रोज श्लोक प्रार्थना न चुकता करून घ्यायची. ती प्रार्थना मला सुद्धा येते. अगदी अर्जुनाने केलेलं दुर्गा स्तोत्र ते सुद्धा आज मला पाठ आहे. पण ते नुसतं पाठ करून काय उपयोग आहे? ते समजलं पाहिजे. आणि समजलं असेल तर तसं वागलं पाहिजे. तर तू जे काय करतोयस आणि वाचतोयस त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. आणि हेच तर आपलं हिंदुत्व आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की उगाच भलत्या सलत्या कारणं जी काही येत आहेत, बिचकून जायचं कारण नाही. तसे तुम्ही नाहीच. मातोश्रीवरती कोणीतरी एकाने यायचा प्रयत्न केला होता. ती आमची अंगाराजी कशी अंगारासारखी भडकली, कुठल्या कुठे पळून गेले. हे मुद्दामून चालले. महाराष्ट्र पेटत का नाही? महाराष्ट्र पेटत का नाही? तर आज मी तमाम जनतेला मुद्दामून धन्यवाद देतोय. तुम्ही तर आहातच, पण महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाला, भगिनीला आणि मातेला मी धन्यवाद देतोय की करोनाच्या संकटा काळामध्ये तुम्ही जे काय सहकार्य केलं, असं सहकार्य मला नाही वाटत दुसऱ्या कुठे कोणी केलं असेल. आणि आत्ता तुम्ही जो काय एक संयम दाखवत आहात, कारण करोनातून आपण बाहेर पडलोय, जरा कुठे आपले मास्क निघालेत, मोकळा श्वास घेतो आहोत, एक उद्योग चक्र फिरत आहे, गुंतवणूकदार येत आहेत, गुंतवणूक येते. एक जो सर्वे होता माझ्याकडे, ती एकच शेवटची बातमी सांगतो की देश कोणत्या दिशेने चाललाय. हा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालामध्ये आहे की गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2017 ते 2022 देशातील 2 कोटी जनतेचा रोजगार गेल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. ही ती बातमी आहे. कोण लक्ष देतं याच्याकडे? एवढ्या जणांचे रोजगार गेले. कित्येक काही चांगली लोक हे देश सोडून गेलेले आहेत. काय करणार काय तुम्ही? आज कुठेतरी आपण एका मार्गावर चाललेलो आहोत. देवळं, भोंगे बिंगे हे सगळ्या गोष्टी आहेतच, पण लोकांची मम्ममची सोय कोण करणार? ती सरकार, ते करणारच सरकार. आणि त्याच्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांना मी पुन्हा आवाहन करतोय की लोकांची माती भडकवू नका. हृदयात राम आणि हातात काम. जर त्या काम न देता जर का हातात त्यांचे धोंडे दिले तर तेच धोंडे उद्या तुमच्या टाळक्यामध्ये ते मारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून हे पाप निदान हा आपला शिवरायाचा महाराष्ट्र तरी करणार नाही आणि आपण त्याला करू देणार नाही, अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात. ही तर सभा वाटतच नाही, हा एक मोठा उत्सव वाटतोय, हिंदुत्वाचा उत्सव वाटतोय. अक्षरशः हा समुद्र आहे, हिंदू महासागर आहे हा. आणि हा महासागर, ही तुमची ताकद, ही तुमची आशीर्वादाची शक्ती, ही अशीच कायम पाठीशी राहू द्या. एवढीच एक नम्र प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
राष्ट्रगीताने आपण या सभेची सांगता करणार आहोत. सर्वजणांनी राष्ट्रगीताला उभं राहावं. राष्ट्रगीत. थांबा 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 एक मिनिट. थांबा डाके साहेब. राष्ट्रगीत. थांबा 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 लिहून. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सर्वांना विनंती. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20/24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.